तर आगामी महापालिका निवडणुका ज्या आहेत त्या विकासाच्या मुद्द्यावर मतं मागून आम्ही लढू असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलं। इलेक्शन मॅनेज करू नका असं त्यांनी म्हटलंय। तर गडकरींचं भाजप ऐकणार का असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे। मी नेहमी सांगतो या स्टेजवर बसलेल्यांनी माझा ऐका, हे फुकटाची प्यायची धंदे करू नका, कोणाला पाजू नका। निवडणुकीत इलेक्शन मॅनेजमेंट फाईल लफडं नाही पाहिजे, लोकांना काम पाहिजे। आपण इमानदारीने काम करू, या शहराचं चित्र बदलू, भविष्य बदलू। गाव गरीब मजदूर शेतकरी या नागपूर शहरात राहणारा त्याचं जीवन बदलवण्याचं काम करू आणि ते बदलवण्याकरता लोकांना मत मागू। हे लोक आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही, हा माझा विश्वास आहे। नितीन गडकरींच्या बद्दल एक सर्वसमावेशक अशा स्वरूपाची एक भूमिका त्यांच्या माध्यमातून नेहमी ध्वनित होत असते की त्यांची भूमिका ही मूलभूत स्वरूपाची आहे। अशा स्वरूपामध्ये आव्हान करण्याची वेळच खरं पाहिलं तर ही येण्याची आवश्यकता नव्हती। इतपर ती आज त्यांनी त्यांच्या मनातील आणि जी ग्राउंड रियालिटीची जी भूमिका आहे आणि भावना आहे ती त्यांनी त्या माहितीच्या आधारावर बोलून दाखवलेली आहे। त्यांचं स्वागत आहे। मात्र मूळ मुद्दा हा आहे की गडकरी साहेबांचाच पक्ष हा गडकरी साहेबांचा ऐकेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।